महायुतीतील 7 मंत्र्यांना अजूनही खासगी सचिव नाहीत। या अनेक मंत्र्यांकडे मुख्यमंत्री कार्यालयाकडून परवानगी नसतानाही अनेक खासगी सचिव आणि विशेष कार्यकारी अधिकारी करतायत काम। अनेक मंत्र्यांकडे परवानगी नसतानाही अनेक खासगी सचिव आणि विशेष कार्यकारी अधिकारी अशा सर्व अधिकाऱ्यांना सामान्य प्रशासन विभागाकडून कारणे दाखवा नोटीस। मंत्र्यांच्या जवळच्या असलेल्या या अधिकाऱ्यांवर आता कारवाई होण्याची शक्यता। शिवसेनेच्या मंत्र्यांची पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंकडे तक्रार। निधीवरून अजित पवारांची तक्रार केल्याची माहिती। अजित पवारांच्या खात्यांवर वॉच ठेवा, एकनाथ शिंदेंच्या सूचना, तर माझ्या खात्यांवर बिनधास्त वॉच ठेवा, अजित पवारांची खास शैलीत प्रतिक्रिया। शिवसेना राष्ट्रवादीत नाट्यमय बैठकांचं सत्र। शिवसेना मंत्र्यांच्या बैठकीनंतर उदय सामंतांनी अजित पवारांची भेट घेतली। निधी वाटपाचा घोळ संपवण्यासाठी उदय सामंतांची शिष्टाई। कॅबिनेट बैठकीनंतर अजित पवारांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली। निधी वाटपात सुसूत्रता यावी यासाठी अर्थमंत्री अजित पवार आणि शिवसेना मंत्र्यांमध्ये संवादाचा पूल म्हणून उदय सामंत काम करतायत। मशिदीवरील भोंग्यांच्या मुद्द्यांवर आज अजित पवारांनी बैठक बोलावली आहे। मुस्लिम समाजाच्या शिष्टमंडळासह पोलीस महासंचालक देखील राहणार उपस्थित। भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्यांकडून भोंगे उतरवण्याची मोहीम हाती। मुंबईच्या गोवंडी किंवा आजूबाजूच्या मुस्लिम परिसरात जाऊन अनधिकृत भोंग्यांची पाहणी करून पोलिसांमध्ये तक्रार। किरीट सोमय्या मुस्लिम परिसरात जाऊन स्थानिक पोलिसांवर दबाव आणून जबरदस्ती भोंगे उतरवण्यास पोलिसांना भाग पाडतायत मुस्लिम संघटनांचा आरोप। त्यामुळे सोमय्या यांच्या दबावामुळे पोलीस कारवाई करतायत का असा सवाल उपस्थित। माळेगाव सहकारी साखर कारखान्याची मतमोजणी प्रक्रिया काल सकाळी 9 वाजल्यापासून सुरू। अजित पवारांच्या नीलकंठेश्वर पॅनलच्या 16 उमेदवारांची आघाडी। आज दुपारपर्यंत संपूर्ण निकाल हाती येणार। माळेगाव साखर कारखाना निवडणुकीत ब गटातून अजित पवार विजयी। सरकारमध्ये मोठ्या प्रमाणात पदावर असलेल्या व्यक्तींनी सहकारात निवडणूक लढवू नये, शरद पवारांचा अजित पवारांना टोला। भंडारा जिल्हा बँक निवडणुकीसाठी नाना पटोलेंकडून उमेदवारी अर्ज दाखल। 2 दिवसात 307 नामांकन अर्जांची उकल। अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदावरून बच्चू कडूंना अपात्र करण्याच्या निर्णयाला स्थगिती। कडूंना नागपूर खंडपीठाचा दिलासा। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजप ऍक्शन मोडवर। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली वर्षा बंगल्यावर महत्त्वाच्या नेत्यांची बैठक। भाजपच्या सर्व मंत्र्यांवर विभागनिहाय जबाबदारीचं वाटप। पुढील आठवड्यात शिंदेंच्या शिवसेनेची संघटनात्मक बैठक। पक्षाचे मुख्य नेते म्हणून एकनाथ शिंदेंची निवड केली जाणार। तसंच निवडणूक आणि पक्षाचे सर्व अधिकारी देखील शिंदेंकडे सोपवले जाणार। यवतमाळमध्ये शिंदेंच्या शिवसेनेत नव्या पदाधिकाऱ्यांची नेमणूक। ठाकरेंच्या सेनेतून आलेले माजी आमदार विश्वास नांदेकर आणि गजानन डोमाळे यांना जबाबदारी। हिंदी भाषेबाबतचा अंतिम निर्णय 7 दिवसांमध्ये घेतला जाणार। विरोधी पक्ष, भाषातज्ज्ञ आणि संघटनांसोबत चर्चा करून शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे अंतिम निर्णय घेणार असल्याची माहिती। आपला कोणत्याही भाषेला विरोध नाही, पण 1 ते 4 पर्यंत हिंदी शिकवू नये, 5वी पासून शिकवावी। हिंदी भाषा सक्तीवर उपमुख्यमंत्री अजित पवारांचं स्पष्ट मत। तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी 25 जून 1975 रोजी लागू केलेल्या आणीबाणीला 50 वर्ष पूर्ण होत आहेत। भाजपकडून संविधान हत्या दिवसाचं आयोजन, ठिकठिकाणी पत्रकार परिषदा। 45 दिवसात निवडणुकीतला डेटा डिलीट करणं योग्य नाही। त्यांनी हा निर्णय कोणत्या आधारावर घेतला आपल्याला माहीत नाही। निवडणूक आयोगाच्या डेटा डिलीट निर्णयावर शरद पवारांची अनौपचारिक चर्चेत प्रतिक्रिया। राज्य सरकारकडून मुंबईत पहिल्यांदाच जनता दरबार। मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्याकडून जनता दरबाराचं आयोजन। दरबारात लावण्यात आलेत विविध शासकीय विभागांचे स्टॉल्स। म्हाडा, मुंबई महापालिका, पोलीस खात्याच्या अधिकाऱ्यांची हजेरी। संभाजीनगरच्या साजापूर एमडी ड्रग्ज तस्करी प्रकरणातील मुख्य आरोपीला पोलिसांची व्हीआयपी ट्रीटमेंट। आरोपीनं पोलीस ठाण्यात पंख्याखाली बसून कुटुंबासह मेजवानी केल्याचं उघड। त्यामुळे पोलिसांच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह। धाराशिवच्या पार्वती रुग्णालयात उपचार नाकारल्यानं नातेवाईक आक्रमक। हॉस्पिटलवर दगडफेक करत डॉक्टरांच्या गाडीची तोडफोड। डॉक्टरांनी थकल्याचं कारण देत गर्भवती महिलेवर उपचार नाकारल्यानं ही घटना घडली। राबोड येथील मनसे शाखाध्यक्ष जमील शेख यांच्या हत्येचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलाय। शेख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी अजूनही मोकाट। नजीब मुल्ला मोहसिन बटला यांनी शेख यांच्या हत्येची सुपारी दिली। जमील शेख यांच्या पत्नी खुशनुमा शेख यांचा आरोप।
भाजप आमदार संजय कुटे यांच्या वाहन चालक पंकज देशमुखांचं मृत्यू प्रकरण सीआयडी चौकशीच्या मागणीसाठी जिल्ह्यातील सर्वपक्षीय शिष्टमंडळ जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीला पंकज देशमुखांच्या पत्नीनं सीआयडी चौकशीची मागणी केली होती. एबीपी माझाच्या बातमीची पालकमंत्री प्रताप सरनाईकांकडून दखल. पावसामुळे जिल्हा परिषदेच्या ज्या शाळा खराब झाल्यात त्या तात्काळ दुरुस्त करून 15 दिवसात प्रस्ताव सादर करण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना. जिल्हा परिषद शाळेच्या मागील बाजूस दरड कोसळली. कोल्हापूरच्या राधानगरी तालुक्यात पाटपन्हाळमधील ही घटना. ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण. घटनेकडे वेळीच लक्ष देण्याची गावकऱ्यांची मागणी. नवी मुंबई महापालिका शाळेनं 130 शिक्षकांना कामावरून काढलंय. नोकरीतून काढल्यानं शिक्षकांसमोर आर्थिक संकट, तर शाळेत शिक्षकांची कमी भासू लागल्यानं विद्यार्थ्यांचं नुकसान होतंय. शिक्षकांना तात्काळ कामावर घेण्याची महाराष्ट्र कर्मचारी युनियनची मागणी. आमदार धीरज लिंगाडे आणि साजिद खान पठाण यांची अकोला महापालिकेत बैठक. मनपा आयुक्तांच्या दालनात शिक्षक संघटनांच्या प्रश्नांवर बैठकीत चर्चा. सर्व समस्या लवकरात लवकर सोडवणार. मनपा आयुक्त सुनील लहाने यांचं आश्वासन. भारतीय रेल्वेचा प्रवास आता महागणार आहे. 1 जुलैपासून भाडेवाढ करण्याचा रेल्वे प्रशासनानं निर्णय घेतलाय. एमएमआरडीएकडून मेट्रो विस्तारासाठी 12,000 कोटींच्या 19 कंत्राटांना मंजुरी. वाहतूक व्यवस्थेच्या कायापालटासाठी ऐतिहासिक पाऊल. नाशिकचा मेट्रो प्रकल्प रखडण्याची शक्यता आहे. खर्च आणि लोकसंख्येचा ताळमेळ बसत नसल्याचं केंद्राचं मत. तर मेट्रोऐवजी द्वारका ते नाशिक रोड उड्डाणपूल करण्याची खासदार वाजेंची मागणी. शीळ दिवा खान कंपाऊंडमधील 17 बेकायदा इमारतींचं प्रकरण. भूमाफियांकडून तक्रारदारांना धमक्या. लवकरात लवकर पोलीस संरक्षण द्यावं. तक्रारदार आणि वकिलांची थेट मागणी. ठाण्यात 5 दिवसात 73 अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई. ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाची कारवाई. समृद्धी महामार्गाच्या आमने ते इगतपुरी टप्प्यात मोठमोठे खड्डे. लोकार्पण होऊन 1 महिना देखील उलटण्याआधीच हे खड्डे पडले. एमएसआरडीसी कंत्राटदारावर कारवाई करणार का, असा सवाल. सायण आणि बेलासेस उड्डाणपुलांची कामं गतीनं विहित कालमर्यादेत पूर्ण करा. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांचे निर्देश. धारावीतील 249 पैकी 161 बांधकामं पात्र. पहिली यादी जाहीर. अपात्र लोकांना 5 जुलैपर्यंत पुरावे सादर करण्याची संधी. धारावी पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत पात्र आणि अपात्रतेच्या मुद्द्यांवरून वाद सुरू होता. आयआयटी मुंबईमध्ये 17 दिवस बेकायदेशीररित्या राहत असलेल्या बिलाल अहमद तेली या तरुणाला अटक करण्यात आली आहे. हा तरुण एका दिवसाच्या कोर्ससाठी आलेला असताना 17 दिवस कसा राहिला याचा शोध सुरू. छत्रपती संभाजीनगरच्या वाळूजमध्ये मद्यधुंद तरुणींचा धिंगाणा. भाऊ डॉन आहे, पोलीस काही करू शकत नाहीत, अशी थेट धमकी. तर नागरिकांनाही शिवीगाळ केली. पोलिसांकडून आता कारवाई सुरू आहे. नाशिकमध्ये पोलीस पित्यानं 6 वर्षीय मुलीची हत्या केली. त्यानंतर स्वतः देखील आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना. घटस्फोटामुळे तो मानसिक तणावात असल्याची माहिती. पुण्यात पीएमपीएलच्या बस चालकानं प्रवाशाला पट्ट्यानं मारहाण केल्याची घटना घडली आहे. या मारहाणीचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. काही प्रवाशांकडून चालक नशेत असल्याचा आरोप. छत्रपती संभाजीनगर सिल्लोड रस्त्यावर अपघात झाला. यात 3घांचा जागीच मृत्यू झालाय, तर 2 जण गंभीर जखमी. 5 मित्र फुलंब्रीला धाब्यावर जेवणासाठी गेले असता तिथून परतत असताना हा अपघात घडला. पालखी सोहळ्यात आकाशात उडणाऱ्या ड्रोनवर पुणे ग्रामीण पोलिसांची कारवाई. अँटी ड्रोन गन्सचा वापर करत पोलिसांनी कारवाई केली. फडणवीसांच्या कार्यक्रमातील ड्रोन घटनेनंतर कडक आदेश देण्यात आले. बीडच्या श्री क्षेत्र गहिनीनाथ गडाच्या पालखी सोहळ्याची तयारी पूर्ण झाली आहे. 2 अश्व आणि कर्नाटकातील बैलजोडी हे विशेष आकर्षण. पंढरपूरहून 14 एप्रिलला निघालेली वारी 22 देश 70 दिवस आणि 18,000 किलोमीटरचा प्रवास करून लंडनला पोहोचली. ढोल ताशांच्या गजरात विठुरायाचं लंडनमध्ये भव्य स्वागत. संत ज्ञानेश्वर पालखी दिवे घाटात असताना बैल उधळल्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय. गर्दी बघून बैल उधळल्याची शक्यता. घटनेचं दृश्य ड्रोन कॅमेऱ्यात कैद. रायगड जिल्ह्यात 389 इमारती धोकादायक असल्याचं सर्वेक्षणात उघड झालंय. 22 शासकीय आणि 367 खासगी इमारतींचा यात समावेश आहे. या इमारतींमधील सर्व रहिवाशांना नोटीस पाठवून स्थलांतराच्या सूचना देण्यात आल्या आहेत. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे तुकडेबंदी कायद्यात मोठी सुधारणा करण्याच्या तयारीत आहेत. आगामी पावसाळी अधिवेशनात याबाबत सरकार विधेयक सादर करणार असल्याची माहिती.
नाशिकच्या मनमाडमधील ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांची नस्तनपूरपर्यंत पायी यात्रा. ठाकरे बंधू एकत्र यावेत यासाठी शनिदेवाला घालणार साकडं. पालघर जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्ट. काही भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता. आज मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी बरसण्याची हवामान विभागानं शक्यता वर्तवली आहे. गंगापूर धरणातून गोदावरीत होणारा पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आलाय. आता 1760 क्युसेक वेगानं विसर्ग सुरू आहे. पिंपरी चिंचवड शहरासह मावळमध्ये पाणीपुरवठा करणारं पवना धरण 50% भरलंय. पिंपरी चिंचवडकरांची पुढील काही महिन्यांची पाण्यासाठीची चिंता मिटली आहे. पवना धरण परिसरात आतापर्यंत 773 मिलीमीटर इतका पाऊस. चंद्रभागेच्या पातळीत मोठ्या प्रमाणावर वाढ. उजनी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढल्यानं पंढरपूरला पुराचा धोका, तर वीर धरणातूनही 22,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. गडचिरोली शहर आणि परिसरात दमदार पाऊस. पेरणीनंतरच्या प्रतीक्षेनंतर शेतकऱ्यांना मोठा दिलासा. अहेरीनंतर गडचिरोली उपविभागातही जोरदार सरींचा वर्षाव. देहूत इंद्रायणी नदीने धोक्याची पातळी ओलांडली. घाट परिसरात पूरस्थितीमुळे पित्ती धर्मशाळा आणि पुंडलिक मंदिरात पाणी शिरलं, तर प्राचीन असलेलं माऊली स्थळही पाण्याखाली गेलंय. लातूरमध्ये वाहतुकीचे नियम तोडणाऱ्या वकिलाला महिला पोलीस वाहतूक कॉन्स्टेबलनं सुनावलं. मोटरसायकलवर ट्रिपल सीट असणाऱ्या वकिलाला दीड दमडीचा वकील आहे असं म्हणत सुनावलं. नाशिकच्या येवल्यात पोलिसांची 3 कॅफेंवर धडक कारवाई. 2 कॅफे चालकांना अटक, तर 1 कॅफे चालक फरार. तरुण तरुणींना लहान रूम उपलब्ध करून देत असल्याच्या तक्रारीनंतर ही कारवाई. नासाचं अंतरिक्ष मिशन XCM-4 दुपारी लॉन्च होणार. भारताचा अंतराळवीर शुभांशु शुक्लासह इतर 3 क्रू मेंबर्सना फाल्कन 9 रॉकेटच्या मदतीनं स्पेसएक्सच्या ड्रॅगन स्पेस क्राफ्टच्या इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर पाठवण्यात येईल. उत्कृष्ट पत्रकारितेसाठी राज्य शासनाच्या वतीनं दिले जाणारे 2019 ते 2020 पर्यंतचे पुरस्कार जाहीर झालेत. एबीपी माझाच्या वेदांत नेब, कृष्णा केंडे आणि पंकज क्षीरसागर यांना पु ल देशपांडे हा पुरस्कार मिळालाय. आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्यावर गुन्हा दाखल. जगनमोहन रेड्डी यांच्या रॅली दरम्यान झालेल्या अपघाताबाबत गुन्हा दाखल. सिंधुदुर्गच्या दोडामार्गमधील तिलारी खोऱ्यात सापाची दुर्मिळ प्रजाती आढळली आहे. नाकाड्या चापडा या सापांच्या दुर्मिळ प्रजातीची ही पहिलीच नोंद. प्रयागराजमध्ये अरेंज मॅरेज नंतर पत्नीचे पुतण्यासोबत प्रेमसंबंध असल्याचं उघड झालं. जवळ आलास तर मारून टाकेल अशी धमकी देत पत्नीची पतीला दमदाटी. महाराष्ट्रात तयार होणारी कोल्हापुरी चप्पल एका फॅशन वॉकमध्ये घालून मॉडेलचा वॉक. कंपनीनं चप्पलेचं श्रेय भारताला न दिल्यानं प्राडाच्या नवीन लॉन्चवरून सोशल मीडियावर वाद होतोय. सततच्या पावसामुळे मणिपूरमधील नद्यांच्या पातळीत मोठी वाढ. नंबुल नदीला पूर. 29 जूनपर्यंत मणिपूरमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज. इराण आणि इस्रायल युद्धावर भारतानं बघ्याची भूमिका घेणं हे अचंबित करणारं. शरद पवार यांची प्रतिक्रिया. तर अरब देशात मोठ्या प्रमाणात भारतीय असून त्यामुळे सुरक्षेचे प्रश्न निर्माण होऊ शकतात, पवारांचं मत. इराणच्या आण्विक तळांना अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे धक्का पोहोचला नाही. इराणचे जमिनीखालचे आण्विक तळ उद्ध्वस्त झालेच नाहीत, अमेरिकन वृत्तसंस्थेचा दावा. इराण अण्वस्त्र निर्माण करू शकणार नाही, तसंच युरेनियम संवर्धन देखील करू शकणार नाही, ट्रम्प यांचा दावा. दोन्ही देशांना पुन्हा युद्ध नकोय, ट्रम्प यांचा दावा. दक्षिण लेबनॉनमध्ये इस्रायलचा ड्रोन हल्ला. वाहनांवर 2 प्रोजेक्टाईल डागल्यानं 3घांचा मृत्यू. लेबनॉनच्या आरोग्य मंत्रालयाची माहिती. इराणच्या तेहरानमध्ये 2 स्फोटांचे आवाज ऐकू आले, तर युद्धबंदीत इस्रायलनं बाबोलस्तरवर हल्ला केल्याचा इराणी मीडियाचा दावा. रडार सिस्टीमवरही इस्रायली लष्कराकडून हल्ला. युद्धबंदी लागू होण्याच्या काही मिनिटांपूर्वीच इराणकडून इस्रायलवर 14 क्षेपणास्त्र डागल्याचा दावा. IRGC कडून इस्रायली लष्करी केंद्रावर शेवटचा हल्ला केल्याची माहिती. इस्रायल आणि इराण दोघांनीही युद्धबंदी मोडली, डोनाल्ड ट्रम्प यांचा आरोप. तर इराणची अणुक्षमता गेली असून तेहरान त्यांची अणुक्षमता पुन्हा कधीही उभारणार नाही, ट्रम्प यांचा दावा. इस्रायली संरक्षण मंत्र्यांचं मोठं विधान. इराणनं युद्धबंदी तोडल्यास आम्ही तीव्र प्रत्युत्तर देऊ, अशी चेतावणी.
इराण आणि इस्रायल युद्धबंदीनंतर होणारे हल्ले योग्य नाहीत. आपण इस्रायलवर खूप रागावलो. डोनाल्ड ट्रम्प यांची प्रतिक्रिया. इस्रायलच्या वैमानिकांना ताबडतोब बोलावण्याचा ट्रम्प यांचा आदेश. लीड्स कसोटीत यजमान इंग्लंडची बाजी. इंग्लंड दौऱ्यातल्या पहिल्याच कसोटीत टीम इंडियाची हार. 371 धावांच्या आव्हानाचा इंग्लंडकडून यशस्वी पाठलाग. भारताच्या गोल्डन बॉय नीरज चोप्रानं ॲस्ट्रावा गोल्डन स्पाइक स्पर्धेचं जेतेपद जिंकलंय. पहिलाच थ्रो फाऊल ठरल्यानंतर सर्व थ्रो 80 मीटरच्या पुढे फेकत त्याने स्पर्धा आपल्या नावे केली. दिलजीतच्या सरदारजी 3 या चित्रपटात दिलजीत आणि हानियाला एकत्र पाहून चाहत्यांनी संताप व्यक्त केलाय. पाकिस्तानी कलाकारांना घेतल्यामुळे फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईजकडून बहिष्काराची मागणी. ऑल इज वेल चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कलाकार बेळगावात. यावेळी शांताई वृद्धाश्रमात अभिनेते सयाजी शिंदेंचं आजी आजोबांसोबत नृत्य. मेट्रो इंदिनोच्या प्रमोशनसाठी संगीत लॉन्चचं आयोजन. यावेळी अर्जित कार्यक्रमाला येऊ शकला नाही, पण त्यांना व्हिडिओ कॉलवरून चाहत्यांसाठी खास गाणं गायलं. वरुण धवन सध्या त्याच्या आगामी युद्ध चित्रपट बॉर्डर 2 मुळे चर्चेत आहे. अलीकडेच त्यानं आर्मी कॅडेट सोबत पुशअप्स करतानाचा व्हिडिओ शेअर केला. चित्रपट 23 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. आणि आता काही बातम्या सविस्तरपणे बघूयात. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आजचा भंडारा दौरा पुढे ढकलण्यात आलाय. आता 28 जूनला उपमुख्यमंत्री